गायरान जमीन वाद पेटला, निसर्ग संपन्न पाटणच्या खोऱ्यात संतापाचा स्फोट. नेमका विषय काय? नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी चौक विशेष विषय चौकातला. निसर्ग संपन्न पाटण तालुका, हिरवागार परिसर, शांत आयुष्य. पण आज याच पाटणच्या खोऱ्यात एक धक्कादायक चित्र समोर आलंय. नेमकं इथे चाललंय तरी काय? गायरान जमिनीच्या वादावरून कळंबे आणि डफळवाडीतील ग्रामस्थ संतप्त झालेत. आणि हा संताप इतका वाढला की ग्रामस्थांनी थेट तलावात जलसमाधी आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 2 वर्षांपासून आमच्या गावाला फसवलं जातंय, आमच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत, असा संतप्त सवाल इथल्या महिलांनी केलाय. ग्रामस्थांचा आरोप आहे, त्यांच्या गावाची गायरान जमीन थेट अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला देण्यात आली, तेही ग्रामस्थांना विश्वासात न घेता. आमची जमीन, आमचं पाणी आणि आम्हाला विचारलंच नाही. परिस्थिती चिघळताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. महिला आणि ग्रामस्थ तलावात उतरण्याच्या आधीच त्यांना रोखण्यात आलं. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार झटापटही झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ प्रशासनाकडे धाव घेत आहेत. निवेदन, बैठका, पण ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे संतापाचा स्फोट झाला. शेवटी प्रशासनाने चर्चेचं आश्वासन दिलं. सोमवारी बैठक होणार असल्याचं सांगितल्यानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं. पण ग्रामस्थांचा इशारा अजूनही ठाम आहे. हक्काची जमीन मिळाली नाही तर लढा आणखी तीव्र होईल. निसर्गाच्या कुशीतलं हे गाव आज न्यायासाठी झगडतंय. विकासाच्या नावाखाली अदानी ग्रीन एनर्जी सारख्या कंपन्यांसाठी गावकऱ्यांचे हक्क डावलणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.